सर्व उपस्थितांना माझा नमस्कार। श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विषय तज्ञ शिक्षक मार्गदर्शनामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक मिलिंद चंद्रकांत गायकवाड, कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स मधून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे। आज मी आपल्या समोर येऊ घातलेल्या MHT CET या प्रवेश परीक्षेचं मार्गदर्शन, थोडक्यामध्ये रसायनशास्त्र विषयाच्या अनुषंगानं काही शॉर्टकट्स असतील, काही टिप्स असतील किंवा काही ट्रिक्स असणारे आहेत, या आपणाला सांगणार आहे, आपल्याशी सुसंवाद साधणार आहे। या सर्वप्रथम मी आयोजकांचा आणि संयोजकांचं दोघांचंही मनापासून आभार मानतो। त्यांनी मला आपल्याशी संवाद करण्याची फार मोठी संधी दिली आहे। विद्यार्थी मित्रांनो, होणार की नाही होणार की नाही असे सतत होणारे मनामधले बदल या CETच्या अनुषंगानं की ही परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे की नाही असं करत करत आज महाराष्ट्र शासन आणि CET सेलने येत्या 1 ऑक्टोबर 2020 पासून ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे तारखा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत, ते आपल्याला माहीतच आहे। PCB या ग्रुपसाठी 1 ऑक्टोबर पासून ते 9 ऑक्टोबर पर्यंत सेशन सुरू होणार आहे आणि PCM साठी 12 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत या दरम्यान PCM साठी परीक्षा होणारी आहे। या तारखा आपल्याला निश्चित माहित असणाऱ्या आहेत, त्याचं शेड्यूलही आपल्याला माहित झालेलं असणार आहे। क्वेश्चन पेपर पॅटर्न हा निश्चित आपल्याला माहित असणार आहे, पण तरी देखील आता परीक्षा जवळ आलेली आहे, इतकी जवळ आलेली आहे, त्या अनुषंगानं पुन्हा एकदा त्याचं थोडक्यात रिव्हिजन होणं अतिशय गरजेचं आहे। हे आपल्या समोर प्रश्नपत्रिकेचं एकूण आराखडा आलेला आहे। पेपर 1 मॅथमॅटिक्स आहे, आपल्याला माहित आहे। आपल्या दृष्टिकोनातून पेपर 2 हा महत्वाचा आहे। फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही एकत्र असणार आहे की ज्यामध्ये 1 ते 50 सर्वसाधारणपणे फिजिक्सचे प्रश्न असणार आहेत, म्हणजे MCQs असणार आहेत, आणि 51 ते 100 हे MCQs हे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री विषयासाठी असणारे आहेत। या 50 MCQ मध्ये 10 MCQ जे असणारे आहेत ते 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे आहेत आणि 40 MCQs हे 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे आहेत। प्रत्येक MCQचं वेटेज जे असणार आहे, मार्क जे असणार आहे ते 1 गुण असणार आहे। असं दोन्ही मिळून फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 प्रश्न असणार आहेत आणि ते तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत। याची पूर्ण आपल्याला जाणीव आहे, याची मला खात्री आहे। यानंतर या परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे तो अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण माहित आहे, तरी देखील 20% वेटेज इज गिवन टू द 11th स्टँडर्ड आणि 80% वेटेज इज गिवन टू द 12th स्टँडर्ड। म्हणजे जो काही CET परीक्षेला अभ्यासक्रम असणार आहे त्यातला 20% 11वीचा आहे आणि 80% 12वीचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळेल। या 20% मध्ये 11वीचा अभ्यासक्रम कोणता आहे, कोणते युनिट्स आहेत, हे 1 ते 9 युनिट्स आपल्या समोर दिसत आहेत। सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, रेडॉक्स रिएक्शन, सरफेस केमिस्ट्री, नेचर ऑफ केमिकल बॉन्ड, हायड्रोजन, S ब्लॉक एलिमेंट्स, बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन्स, हे एकूण 9 प्रश्न आहेत। मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये आला असेल की एकूण 50 MCQs मध्ये 10 MCQs 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि या ठिकाणी तर तुम्हाला फक्त 9 युनिट्स किंवा 9 चॅप्टर्स दिलेले आहेत। याचा अर्थ यामध्ये असे काही टॉपिक्स किंवा असा एखादा टॉपिक किंवा चॅप्टर असेल की ज्यावर 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, इथं सिरियल नंबर 8 आणि 9 जर पाहिलं, बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन्स, हे जे 2 टॉपिक्स असणारे आहेत, या 2 टॉपिक्स वर निश्चितच 1 पेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त 2 हे प्रश्न, 2 पैकी 1 असा टॉपिक असेल की जिथं 2 मार्काचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील किंवा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। यासाठी
हे 10 MCQ मध्ये 9 टॉपिक्स आहेत आणि 8 आणि 9 पैकी एक असा टॉपिक असेल की जिथं 2 MCQs विचारले जाऊ शकतात, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. हे 11वीच्या बाबतीमध्ये झालं. आता आपण 12वीच्या बाबतीमध्ये बघूया. 12th स्टँडर्डला जो 80% पोर्शन असणार आहे, इन ऑल देअर आर 16 टॉपिक्स. आणि मी माझ्या दृष्टिकोनातून आपल्याला माहित असावं म्हणून या 16 चॅप्टरचं वर्गीकरण 4 वेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. पहिला आपण पार्ट बघूया, सॉलिड स्टेट सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स. हे जे काही टॉपिक्स असणारे आहेत यांचा अभ्यास तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. कारण त्याचं कारण आहे, त्या टॉपिक्स मध्ये काही लॉज आहेत, न्यूमरिकल्स आहेत, फॉर्म्युले असणारे आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास, किंवा थर्मोडायनामिक्स सारखा जो टॉपिक आहे त्यामध्ये डेफिनेशन्स खूप असणारे आहेत, यांचा अभ्यास करताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं, इतर टॉपिकच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करावा लागणारा आहे. त्या दृष्टिकोनातून आपली तयारी निश्चितच झालेली असणारी आहे. त्यानंतर जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हे जे काही 4 टॉपिक्स असणारे आहेत यांच्या बाबतीमध्ये थेरॉटिकल आणि केमिकल इक्वेशन्स साधारणतः जास्त आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या टॉपिकचा किंवा चॅप्टरचा अभ्यास करताना पुन्हा तुम्हाला तुमचा कन्सेप्ट अभ्यासाचा बदलावा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन. हे जे काही 4 टॉपिक्स तुम्हाला दिसत आहेत यांचा अभ्यास करताना तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की यामध्ये ऑर्गॅनिक रिएक्शन्स खूप आहेत, काही मेकॅनिझम्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला सबस्ट्रेट कोण आहे, रिएजंट कोण आहे, कॅटलिस्ट काय, टेम्परेचर काय, या सगळ्या गोष्टींचं आकलन तुम्हाला झालेलं असलं पाहिजे. यामध्ये एकूण नाही म्हटलं तर 29 नेम रिएक्शन्स आहेत. या सगळ्या नेम रिएक्शन्स म्हणजे नेमकं त्यामध्ये काय घडतं, त्या प्रत्येकाचे एक टिपिकल कॅरेक्टर, ज्याला आपण रेअर प्रॉपर्टी म्हणूया, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर चॅप्टर 14, 15, 16 बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, हे जे टॉपिक्स असणारे आहेत यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, अभ्यासलेलं आहे. यामध्ये स्ट्रक्चर्सचा भरणा खूप आहे, खूप मोठी स्ट्रक्चर्स आहेत आणि त्यामुळं न कळत मनामध्ये कुठंतरी भीती वाटण्याची शक्यता असते. परंतु ते स्ट्रक्चर्स काय आहेत, त्या स्ट्रक्चरमध्ये टिपिकल वेगळं काय, त्याची प्रॉपर्टी काय, एवढं जरी लक्षात ठेवलं तर निश्चित तुम्हाला या 3 टॉपिक्स मधून तुम्हाला चांगले प्रश्न सोडवता येतील. म्हणजे याही 3 टॉपिकचा इतर टॉपिकच्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणारा आहे. म्हणजे डीएनए आरएनए मध्ये काय असतं नसतं, त्याचे स्ट्रक्चर्स काय, पॉलिमर्स म्हटलं की बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणते असणारे आहेत, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये ऍस्पिरिन सारखी टॅबलेट आहे, त्याचा काय कशासाठी त्याचा वापर केला जातो, असे काही जे आपल्याला अवतीभोवती जे असणारं ज्ञान आहे त्याला रिलेटेड साधारणतः काय प्रश्न असणार आहेत हेच या ठिकाणी विचारण्याची शक्यता जास्त असणारी आहे. आता आपण बघूया अनालिसिस ऑफ क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरून साधारणपणे कशा पद्धतीचे प्रश्न असणारे आहेत आणि तशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना कोणता विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ही यापूर्वीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर निश्चित तुम्हाला समजू शकेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना अडचण राहणार नाही. त्यामुळे साधारणपणे झालेल्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस जे मी केलेलं आहे माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो, हे खूप महत्वाचं आहे. या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. या पहा 40 MCQs 12वी साठी असणारे आहेत आणि यामध्ये सॉलिड स्टेटचा विचार जर केला तर नंबर ऑफ MCQ जे असणारे आहेत ते सर्वसाधारणपणे 2 येऊ शकतात. सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज 3, केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक 3, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3, केमिकल कायनेटिक्स 2. म्हणजे या पद्धतीनं साधारणतः MCQs त्याच्या जवळ आसपास विचारले जाऊ शकतात. जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स 2, पी ब्लॉक एलिमेंट्स हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे की ज्या ठिकाणी 6 ते 8 प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण यामध्ये पी ब्लॉक मध्ये ग्रुप 13 पासून ते 18 पर्यंत आहे.
त्यामुळे किमान प्रत्येक ग्रुपवर एक तरी एमसीक्यू असणारच आहे. मग त्या प्रत्येक ग्रुप मधलं वैशिष्ट्य काय आहे, पहिला जो एलिमेंट असणार आहे रेस्ट ऑफ एलिमेंट्स यांच्यामध्ये काय प्रॉपर्टीज मध्ये डिफरन्स आहे, तो नेमका काय, या सगळ्या गोष्टींचा बारकावा जर तुम्हाला माहित असेल तर प्रश्न सोडवताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे या टॉपिककडे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. त्यानंतर डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत की ज्या ठिकाणी 3 प्रश्न एमसीक्यू विचारले जाऊ शकतील. कोऑर्डिनेशन कंपाऊंडसर 1 किंवा 2 प्रश्न हमखास नॉमेनक्लेचर आणि त्यामध्ये लिगँड्स कोणता असणार आहे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स 2 ते 3 प्रश्न त्यावर हमखास असणारे आहेत. अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स म्हणजे प्रत्येकावर एक म्हटलं तर 2 किंवा 3 तरी प्रश्न असणार आहेत. अल्डेड कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स यावर 3 ते 4 प्रश्न असणार आहेत. म्हणजे हॅलो पी ब्लॉक एलिमेंट्स नंतर या टॉपिकचा नंबर लागतो की जिथं एमसीक्यू जास्त असणारे आहेत. त्यामुळे या टॉपिककडे आपण काळजीपूर्वक बघावं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन यामध्ये नायट्रो कंपाऊंड्स आहेत, नायट्रो अल्केन्स आहेत आणि अमाइन्स प्रत्येकी एक प्रश्न निश्चित असणारच आहे. बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स आणि केमिस्ट्री एव्हरीडे लॅब 2-2-1 अशा पद्धतीनं प्रश्न एमसीक्यू असणार आहेत. हे सर्वसाधारणपणे आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर त्याचं जे अनालिसिस आहे त्यावर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या जवळ आसपास कमी अधिक प्रमाणामध्ये प्रश्न असणारे आहेत. म्हणजे अल्डेड कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, पी ब्लॉक एलिमेंट्स आणि पहिले जे काही 5 टॉपिक्स फिजिकलचे असणारे आहेत त्या फॉर्म्युले म्हणा याकडे जाणीवपूर्वक जर लक्ष दिलं, कमी कालावधी आहे यामध्ये जर चांगली तयारी केली तर अपेक्षित यश तुम्हाला निश्चित हे मिळू शकेल, याबद्दल काही शंका नाही. काय लक्षात ठेवायचं आहे, या परीक्षेची तयारी करत असताना या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यातलं तुमच्या फायद्याचं आहे ते म्हणजे देर इज नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर. म्हणजे चुकून जर तुमच्याकडून गोल झाला गेला तर तिथं भिण्याचं कारण नाही, कारण मार्क त्यामध्ये कमी होऊ शकत नाही. दिस इज प्लस पॉइंट. म्हणजे हा तुमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा तुमच्या बाजूने असणारा हा मुद्दा असणारा आहे. त्यानंतर क्वेश्चन्स विल बी ऍप्लिकेशन बेस्ड असणारे आहेत. म्हणजे जे ज्ञान तुम्ही आत्मसात केलेलं आहे, जे वाचून तुम्ही आत्मसात केलेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही कसं करणार आहात, हे सगळे प्रश्न सोपे असतात. यातले बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील ना तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. नाही म्हणजे नाही, पण यासाठी बेसिक गोष्टी ज्या आवश्यक असणार आहेत प्रत्येक टॉपिक मधून त्या माहित असतील तर कितीही ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन असेल तर तो सोडवताना तुमची दमछाक होत नाही. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका ज्यावेळी तुमच्या समोर येईल त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रश्नपत्रिकेची आखणी आणि मांडणी करताना साधारणपणे पहिल्यांदा इझी प्रश्न असतात की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की मी या प्रश्नपत्रिकेमधले काही प्रश्न सोडवू शकतो, याचा आत्मविश्वास देणारी प्रश्नपत्रिका ती असते. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे की पहिले प्रश्न हे निश्चितच हे सोपे असणार आहेत आणि मग हळूहळू मॉडरेट किंवा ऍव्हरेज कडे जाणार आहेत. त्याची डिफिकल्टी लेवल न कळत वाढत गेलेली असणार आहे आणि शेवटचे काही प्रश्न असे असणार आहेत की ज्या ठिकाणी डिफिकल्टी लेवल ऍप्लिकेशन ओरिएंटेड असणार आहेत की ज्या ठिकाणी डिफिकल्टी लेवल थोडीफार वाढलेली असणारी आहे. पण हे डिफिकल्ट क्वेश्चन जे असणारे आहेत यांचे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर अजिबात तुम्हाला भीती वाटायचं काहीच कारण नाही. खूप कालावधी तुम्हाला मिळालेला आहे तयारीसाठी आणि माझी खात्री आहे की येणारी परीक्षा ही तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अपेक्षित यश देणारी असणारी आहे. याबद्दल शंका बाळगायचं काहीच कारण नाही. इझी सर्वसाधारणपणे हा टेंटेटिव्ह पार्ट आहे, म्हणजे त्याच्या जवळ आसपास जाणारा रेशो आहे, तो एक्झॅक्ट आहे अशातला भाग नाही. पण जो काही अनुभव आहे, ज्या प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यावरनं साधारणतः मांडलेला विचार आहे. इझी 18 असतील, मॉडरेट 18 किंवा ऍव्हरेज 18 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 50 पैकी 36 प्रश्नच इथं झाले. म्हणजे जर तुमच्या हातामध्ये जर 50 पैकी 36 प्रश्न असतील आणि तेवढी जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला खूप चांगले गुण मिळू शकतात. राहिले 14 प्रश्न जे असणार आहेत ते ऍप्लिकेशन ओरिएंटेड असतील किंवा त्या ठिकाणी न्यूमरिकल्स असणारी आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणपणे 1 ते म्हणजे एकूण 50 एमसीक्यूज मध्ये 4 ते 5 न्यूमरिकल्स हे असणारी आहेतच. अगदी प्रश्नपत्रिकेची सुरुवातच म्हटला तर केमिकल कायनेटिक्सच्या एखाद्या पुस्तकातील दिलेल्या किंवा सोडवलेल्या गणितावरूनच ती होऊ शकते, लक्षात घ्या.
म्हणजे त्या ठिकाणी 2 केमिकल इक्वेशन दिला त्यातला इंटरमिजिएट कुठला आहे किंवा रेट ऑफ रिॲक्शन, कोणती रिॲक्शन फास्ट आहे, कोणती रिॲक्शन स्लो आहे, हे डिटेल्स तुम्हाला सगळं दिलं जातं. फक्त त्यातलं शोधायचं असतं. प्रश्नपत्रिका ज्यावेळी वाचतात त्यावेळी त्या प्रश्नांच्या शेजारी सगळी उत्तर असतात. अपेक्षित उत्तर तिथंच असतं, परंतु त्याचा शोध तुम्हाला घ्यायचा असतो. त्यामुळं साधारणतः गणित सुरुवातीला आलं म्हणून भीती बाळगायचं काहीच कारण नाही, कारण त्यामध्ये सगळं दिलेलं असतं. फक्त तुम्हाला सांगायचं आहे की फास्ट रिॲक्शन कोणती किंवा स्लो रिॲक्शन कोणती, किंवा रेट डिटर्मिनिंग रिॲक्शन कोणते असणार आहे, किंवा त्यातला इंटरमिजिएट कोणता असणार आहे, एवढं ते सांगायचं आहे की जे सगळं सॉल्व्ड असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सोप्याकडून ऍव्हरेज आणि मग डिफिकल्ट लेवलकडे जाणारी प्रश्नपत्रिका ही तुम्हाला 100% पाहायला मिळणारी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असेल, अगदी या परीक्षेसाठी, फक्त या आणि या परीक्षेसाठी व्हॉट इज गुड स्टडी मटेरियल. जर तुम्हाला कुणी काही सांगू द्या, तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे की हे कव्हर पेज तुम्ही पाहिलेलं आहे, 11वीला अभ्यासलेलं आहे, हे 11वीचं रसायनशास्त्र विषयाचं टेक्स्टबुक असणार आहे की जे तुम्ही अभ्यासलेलं असणार आहे. आणि 12वीची 2 पार्ट्स आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, म्हणजे एकूण ही 3 पुस्तकं, फक्त आणि फक्त 3 पुस्तकच वाचायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्या पलीकडे जे आणि नीट आता परीक्षा झालेल्या आहेत, त्यामुळे या परीक्षांच्या साठी लागणारी रेफरन्स बुक्स ही निश्चित वेगळी असतील. पण महाराष्ट्र सीईटी सेल तुम्ही जर परीक्षा सीईटी देत असाल तर यासाठी फक्त आणि फक्त यू फॉलो दिस 3 टेक्स्ट बुक्स. यापेक्षा वेगळं अजिबात वाचायची गरज नाही, कारण प्रश्न काढत असताना फक्त आणि फक्त या 3 पुस्तकांच्या मधूनच काढली जातात. आणि त्यामुळं या 3 पुस्तकांचा आधार किंवा 3च पुस्तकं पुन्हा एकदा तुम्ही मनापासून वाचायची आहेत. सो गुड स्टडी मटेरियल फॉर सीईटी हे 3 टेक्स्टबुक किंवा ही पुस्तक असणारी आहेत. व्हॉट इज इम्पॉर्टंट, काय महत्वाचं आहे लक्षात घ्या. एक, ही पुस्तकं तुमच्या समोर आहेत, तुम्ही अभ्यासलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, रीड केअरफुली इटॅलिक अँड बोल्ड पोर्शन. त्या टेक्स्टबुक मध्ये काही इटॅलिक्स असे तिरके शब्द तुम्हाला पाहायला मिळतील किंवा काही बोल्ड पोर्शन असणारे आहेत. म्हणजे आयसोमॉर्फस आहे त्यावर प्रश्न सेट केला जातो, म्हणजे असे काही बोल्ड लेटर्स आहेत की त्यावर फोकस केला जातो आणि त्याच्याशी एखादा सीईटी मध्ये प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या बोल्ड लेटरकडे किंवा त्या शब्दांकडे बघणं आणि त्यातून काय प्रश्न विचारला जाऊ शकेल हे लॉजिक बांधणं हे तुम्ही आता करावं असं मला वाटतंय. त्यानंतर रीड ऑल टॉपिक्स केअरफुली. पुन्हा एकदा सगळे टॉपिक्स कमी कालावधी असला तरी ते करू शकाल याबद्दल खात्री आहे. आणि रीड लाईन टू लाईन, प्रत्येक ओळ ना ओळ तुम्ही वाचाय, का तिथं कुठं ना कुठं तरी तुम्हाला वेगळेपण वाचताना दिसलं की तिथं एमसीक्यू तयार झालेला असतो, हे लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. लर्न ऑल नेम रिॲक्शन्स, मग सांगितलं जवळजवळ 29 नेम रिॲक्शन असणार आहेत. अँड मेकॅनिझम थ्रू फ्लो चार्ट, तुम्ही ते आतापर्यंत निश्चित तयार केलेलं असणार आहे. डू ऑल टेक्स्ट अँड इनटेक्स्ट क्वेश्चन्स विच हॅव ऍडिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे टेक्स्ट मध्ये दिलेले किंवा इनटेक्स्ट मध्ये जे चौकटींमधून काही दिलेले प्रश्न असणार आहेत त्याकडे पण तुम्ही जर बघितलं तर त्यातूनही त्यातलं असणारं वेगळे पण काय. नेहमी लक्षात ठेवायचं की अभ्यास करताना हे मी वाचतो यात वेगळे पण काय. एखादी ओळ वाचताना मध्येच एखादा शब्द वेगळा येतोय म्हणजे तिथं काहीतरी वेगळं आहे. हे वेगळे पण त्याला आपण रेअर प्रॉपर्टी म्हणून ह्या शोधणं अतिशय गरजेचं आहे. आणि याचा शोध जो विद्यार्थी घेतो त्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा अवघड जाणार नाहीत, हे लक्षात आपण ठेवायचं आहे. क्वेश्चन पेपर जो असणार आहे साधारणतः त्यामध्ये असणारे प्रश्न कशाच्या आधारावर, कोणत्या संकल्पनेच्या आधारावर विचारले जातात, तर पहिल्यांदा कन्सेप्च्युअल बेस असणार आहेत. कन्सेप्ट बेस्ड एमसीक्यू, संकल्पनावर काही आधारित प्रश्न असणार आहेत. काही क्रिटिकल थिंकिंग असणार आहेत, म्हणजे ऍप्लिकेशन ओरिएंटेड की ज्याची डिफिकल्टी लेवल जास्त असणारी आहे असे प्रश्न हे निश्चित, कारण तिथं वर्गवारी करावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून प्रश्नांची मांडणी ही डिफिकल्टी लेवल मध्ये निश्चित येऊ शकते. कारण हुशार विद्यार्थ्यांच्या मध्ये स्पर्धा लावण्यासाठी असे काही क्रिटिकल थिंकिंगचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. स्टेटमेंट बेस्ड काही एमसीक्यूज असणारे आहेत, म्हणजे लॉस जी स्टेटमेंट असणार आहेत विधानावर आधारित, त्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादं लॉचं स्टेटमेंट देतात, मग ते कोणतेही असू दे, ऑर्गॅनिक असू दे किंवा इनऑर्गॅनिक मध्ये असू दे, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्या मग कोणतं लॉचं स्टेटमेंट आहे ओळखायला तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं.
ग्राफिकल इलस्ट्रेशन, केमिकल कायनेटिक्स मध्ये काही ग्राफ्स आहेत त्याच्या आधारे काही विचारलं जाऊ शकेल. डायग्राम बेस्ड एमसीक्यूज असणारे आहेत. ड्रायसेल असेल, लीड अक्युम्युलेटर असेल त्यावर, किंवा बायोमॉलिक्युल्स आहेत, किंवा जे पुढचे 3 टॉपिक शेवटचे 16 बायोमॉलिक्युल्स आहेत, पॉलिमर्स आहे आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर या 3 टॉपिक्स वर काही आकृती असतील त्याच्या अनुषंगाने त्यातलं वेगळेपण कोणतं आहे हे विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीचे काही प्रश्न ही वर्गवारी प्रश्नांची त्यामध्ये असू शकते. सॉलिड स्टेटचा विचार जर केला तर पॅकिंग इफिशियन्सी वर प्रश्न साधारणतः असू शकतो. त्यासाठी हा फॉर्म्युला एक कॉमन तुम्ही वापरात आणायचा आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, हे रिलेशन लक्षात ठेवा, झेड ॲटॉमिक नंबर इंटू व्हॉल्यूम ऑफ ॲटम. हे काढत असताना 4/3 पाय आर स्क्वेअर हे वापरलं जातं. तुम्हाला माहित आहे आर ची किंमत विद्यार्थी मित्रांनो 1.25 जर तुम्ही वापरात आणली तर सगळे पर्सेंटेज जे स्पेस ऑक्युपाइड जे असणारे आहेत किंवा व्हाईड हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात. आणि त्याचा आधार घेऊनच इथं हे फॉर्म्युले आपण वापरले आहेत. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब आपण इथं सुरुवातीला मल्टिप्लाइड बाय 100. सिंपल क्युबिक स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये बघूया. नंबर ऑफ ऍटम्स एक आहेत मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ ऍटम हा फिक्स आहे 8.15. हा कसा आला तर 4/3 पाय आर क्यूब. आर ची किंमत, कारण पायची किंमत तुम्हाला माहित आहे, आर ची माहित नाही, पण 1.25 जर तुम्ही घेऊन सोडवलं तर माझी खात्री आहे तुम्हाला सगळे ती गणित त्यावरची सोडवता येतील. 8.15 त्याचं उत्तर येत आहे. डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. इथं मात्र तुम्हाला रेडियस वरनं व्हॉल्यूम ए चं रिलेशन काढावं लागेल आणि मग ती व्हॅल्यू ते सबस्टिट्यूट केली तर ते आपण सोडवलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की 52% जे असणार आहे ते पॅकिंग एफिशियन्सी असणार आहे आणि व्हाईट जो असणार आहे तो 48 असणारा आहे. बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरचा विचार जर केला तर नंबर ऑफ ऍटम्स 2 असतील, परत 8.15 असेल. त्यानंतर इथं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल बदललेला असेल. हे जर आपण सबस्टिट्यूट करत गेलो तर 68% आणि व्हाईट जो असणार आहे तो 32% असणारा आहे. एफसीसी नंबर ऑफ ऍटम 4 आहेत मल्टिप्लाइड बाय 8.15 आणि या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केले. हे जर सोडवत गेलो तर 74% पॅकिंग एफिशियन्सी आणि व्हाईट जो असणार आहे तो 26% येणार आहे. म्हणजे एवढा एकच फॉर्म्युला जर वापरला तर यावरनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोडवता येतील, याबद्दल कुठेही शंका असणार नाही. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री सारखा एखादा टॉपिक जर पाहिला तर त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सेल माहित असणं गरजेचं असणार आहे. इथं आपण बघूया इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुमच्या माहितीसाठी म्हणून इथं बॉटमला लिथियम आहे आणि टॉपला इथं दाखवलेला आहे तो फ्लोरीन आहे. LiF म्हणजे लाईफ आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन असणार आहे सेंटरला की ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल असणार आहे 0.0 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका असणार आहे. हा लिथियम पासून जर आपण सुरू केलं तर पोटॅशियम आहे, सोडियम, ॲल्युमिनियम, झिंक आहे, लीड आहे आणि हायड्रोजनच्या वर टिन आहे, कॉपर, त्यानंतर आयर्न आहे, पुन्हा Ag आहे आणि इथं या ठिकाणी पुन्हा Fe2+ आहे. म्हणजे हे जे एलिमेंट्स इथं आपण किंवा जे हाफ सेल आपण म्हणूया जे घेतलेले आहेत ते रिॲक्शन मध्ये साधारणतः गणितामध्ये वापरलेले आहेत. हे एवढे जर माहित असतील, त्यांच्या पोझिशन माहित असतील तर ऑक्सिडेशन कुणाचं, रिडक्शन कुणाचं काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजू शकतील. त्यासाठी मांडणी इथं केलेली आहे. लिथियम हा बॉटमला आहे, तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट म्हटलं की हॅज अ ग्रेट टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. म्हणजे यांचं ऑक्सिडेशन हे लवकर होऊ शकतं. म्हणजे आणि एक लक्षात ठेवायचं की जो इलेक्ट्रॉन लवकर देतो ना तो लवकर इलेक्ट्रॉन घेत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, हे विसरायचं नाही. फ्लोरीनच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं की हॅज अ ग्रेट टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे रिडक्शन मध्ये भाग घेतात आणि हे रिड्युसिंग एजंट्स आहेत. दे हॅव ग्रेट टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतात. म्हणजे यांचं ऑक्सिडेशन होतं आणि नंतर मग इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती कमी होते आणि इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती वाढताना आपल्याला जास्त पाहायला मिळते. इथं पाहता सेल रिप्रेझेंटेशन आहे, यावरही काही गणित असतात.
कसं, हा एक सेल रिप्रेझेंट केलाय, कॉपर आणि सिल्वर आहे. की सिंगल व्हर्टिकल लाईनचा अर्थ तुम्हाला माहित आहे, डबल व्हर्टिकल लाईनचा अर्थ तुम्हाला माहित आहे. इथं सुरुवातीला ए आपण म्हणूया, ए याचा अर्थ ऍनोड, इथं बी याचा अर्थ ब्रिज आहे, म्हणजे हा सॉल्ट ब्रिज झाला, आणि सी इथं लिहिलेला आहे याचा अर्थ कॅथोड, म्हणजे ए बी सी जर आपण असं लिहिलं तर ए म्हणजे ऍनोड, ऍनोड कडे काय व्हायला पाहिजे, ऑक्सिडेशन होतं, आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला आपण म्हणतो रिड्युसिंग एजंट. कॅथोड कडे काय होतं तर रिडक्शन होतं, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे इथं ही जी इलेक्ट्रोकेमिकल सेरीज जी तुम्हाला वारंवार वापरामध्ये येणारे आहेत त्यांचा उल्लेख इथं मुद्दाम केलेला आहे. इथं पाहिलं तर लक्षात येईल Fe3 प्लस हायड्रोजनच्या वर आहे आणि Fe2 प्लस हायड्रोजनच्या खाली आहे. याचा अर्थ काय आहे, आणि यावर मग ऑक्सिडेशन कुणाचं लवकर होतं, रिडक्शन कुणाचं होतं आणि कुणाचं होत नाही, ह्या गोष्टी तुम्हाला पटकन समजू शकतात. म्हणजे खूप महत्वाची ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहेत की याच्यावर बरेचसे प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये यापूर्वी आलेले आहेत आणि येऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून याचा सराव आपला व्हायला पाहिजे, यासाठी हे तुमच्या समोर ठेवलेले आहे. पिरियडिक टेबल हा ज्यांना माहित आहे, मला वाटतंय सर्व विद्यार्थ्यांना एक 40 ते 50% किंवा 60% पर्यंत जर हा पिरियडिक टेबल माहित असेल तर मला वाटतंय 70 ते 80% केमिस्ट्री तुम्ही सोडवू शकता. आपण साधारणतः बघूया की साधारणतः पिरियडिक टेबल हा तुमच्या समोर आहे आणि यामध्ये मी मगापासून सांगतोय की यू हॅव टू फाइंड आउट द व्हॉट इज रेअर प्रॉपर्टी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो, तसं प्रत्येक ग्रुपचा एक विशिष्ट गुणधर्म असणार आहे किंवा त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या एखाद्या इलिमेंटचा एक विशिष्ट गुणधर्म असणार आहे की ज्याच्या अनुषंगानं तो पेपर सेटर जो असणार आहे तो त्यावर प्रश्न काढू शकतो. याचा शोध आपण घ्यायचा आहे. त्यापैकी काहीचा शोध जो मी घेतलेला आहे, जो तुमच्या समोर मी मांडत आहे. सुरुवातीला आपण ग्रुप 18 चा विचार करूया. हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे तुम्हाला माहित आहेत. ग्रुप 18 एलिमेंट्स आहेत, इनर्ट गॅस एलिमेंट्स असणारे आहेत. पण प्रश्न यावर असा विचारला जातो की यापैकी असा कोणता इनर्ट गॅस एलिमेंट आहे की ज्याचं अबंडन्स निसर्गामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये सर्वात जास्त आहे. याचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो घेताना त्याचं उत्तर असणार आहे एर्गॉन. म्हणजे एर्गॉन इज द मोस्ट अबंडन्स इनर्ट गॅस एलिमेंट इन ऍटमॉस्फिअर. हे यामध्ये किंवा यामध्ये आणखीन वेगळे काही गुणधर्म तुम्हाला वाटत असतील तेवढे जर लक्षात ठेवले, टिपिकल कॅरेक्टर, तर त्याच्या अनुषंगानं हे बाकीच तर करायचं आहे, पण यावर जास्त फोकस जर आपण जर दिला तर माझी खात्री आहे प्रश्न सोडवताना पटापट तुम्ही सोडवू शकाल. त्यानंतर ग्रुप 17 चा विचार जर केला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर यामध्ये ब्रोमीन जो असणार आहे याचं वेगळं वैशिष्ट्य आहे की ते नॉन मेटल आहे आणि लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर. रेड कलरचं साधारणतः आपल्याला ते पाहायला मिळतं. हे या ग्रुपमधल्या एलिमेंटचं टिपिकल कॅरेक्टर असणार आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप जर आपण पाहिला 16 की ज्यामध्ये पोलोनियम सॉलिड स्टेट मध्ये खूप महत्वाचं उदाहरण आहे की पोलोनियम इज द ओनली एलिमेंट विच हॅज सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. म्हणजे जे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर असणार आहे, 4 कोपऱ्यांना 4 किंवा 8 कोपऱ्यांना 8, साधारणपणे प्रत्येक एजला एकच ऍटम असणार आहे. हे एकमेव उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बिस्मथ, या ग्रुपमध्ये बिस्मथ जो असणार आहे त्याला कोणत्याही प्रकारचा ॲलोट्रोप नाहीये. हे रेअर प्रॉपर्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. किंवा पुढच्या 14व्या ग्रुपचा विचार जर केला तर लीड, ज्या ठिकाणी असे काही फॅक्टरीज आहेत की ज्या ठिकाणी कामगार काम करत असताना लीड त्यांच्या रक्तामध्ये मिक्स होऊ शकतं, ते जर काढायचं असेल तर त्यासाठी सिलेक्शन प्रोसेस करावी लागते. ईडीटीए वापरला जातो. ईडीटीए जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्हाला लिगॅन्ड मधून झालेला आहे, पॉलिडेंटेड लिगॅन्ड म्हणून, त्याचा वापर केला जातो आणि हा लीड शरीरातून बाहेर काढला जातो. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर या ग्रुपमध्ये Hg जो असणार आहे, इट इज अ मेटल अँड इट इज अ लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर, हे तुम्हाला माहित पाहिजे. किंवा सेमीकंडक्टर सॉलिड स्टेटचा विचार जर केला तर सिलिकॉन आणि जर्मेनियम हे सेमीकंडक्टर्स आहेत. पण एन टाईप आणि पी टाईप कसं ओळखायचं आहे बघा. जर आपण यामध्ये बोरॉन जर सिलिकॉन मध्ये ऍड केला, समजा इथं ए च्या ठिकाणी आपण सिलिकॉन म्हणूया, 4 बॉन्ड्स आहेत पा, आणि त्या ठिकाणी जर
बोरॉन आला तर बोरॉनची व्हॅलन्सी 3 आहे, त्यामुळे 3च बॉन्ड्स असणार आहेत. एक बॉन्ड पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे तिथं व्हेकंट प्लेस असणार आहे आणि त्यामुळं तिथं पॉझिटिव्हली चार्ज त्याची भूमिका असणारी आहे आणि त्यामुळं पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर आपल्याला पाहायला मिळू शकतात. किंवा आर्सेनिक जो असणार आहे तो जर सिलिकॉन मध्ये आपण ऍड केला तर एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर पाहायला मिळतात. या एच्या ठिकाणी आपण सिलिकॉन गृहीत धरलं तर 4 बॉन्ड्स आहेत, पण जर आर्सेनियम जर आपण ऍड केला तर त्या ठिकाणी मात्र एक ऍडिशनल, कारण 5 व्हॅलन्सी आहे, त्याचं 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळे एक इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो संपूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये फिरत राहील, त्यामुळे तो निगेटिव्हली चार्ज आहे, त्यामुळे एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर इथं आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर आपण जर पुढे गेलो, कॉपर, सिल्वर आणि गोल्ड हे जे असणारे आहे ते कॉइनेज मेटल्स त्यांना म्हटलं जातं, की जे नाणी असतात तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. त्यानंतर निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनम युज्ड ऍज अ कॅटलिस्ट म्हणून याचा वापर असतो. आयर्न, कोबाल्ट आणि निकेल हे जे असणारे आहेत ते परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्याला यांच्यामध्ये विशेष करून पाहायला मिळते. त्याच्याबरोबर जीडी, गॅडोलिनियम पण जो असणार आहे की मॅग्नेटिक प्रॉपर्टी हा दाखवू शकतो. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर हे जे अल्कली मेटल्स असणारे आहेत ऍक्ट ॲज अ स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट बट विकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट्स. त्यानंतर बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ सोडियम आणि पोटॅशियम एस ब्लॉक मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सेलच्या बाहेरच्या बाजूला Na+ आयन असतं आणि आतल्या बाजूला पोटॅशियम आयन असतं, यांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. हे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स मध्ये एस ब्लॉक मध्ये तुम्ही अभ्यासलेलं असणार आहे. किंवा ZR आणि HF ही जे पेअर असणारे आहेत त्याला केमिकल ट्विन्स आपण म्हणतो. NBTA, MOW हे जे असणारे आहेत हे केमिकल ट्विन्स असणारी आहेत. किंवा बेरियम, तुम्हाला माहित आहे की एक्सरे काढायचा असेल तर बेरियम सल्फेट दिलं जातं, म्हणजे बेरियमचं महत्व काय. किंवा मॅग्नेशियम जो असणार आहे तो क्लोरोफिल मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे हा पिरियडिक टेबल जरी समोर ठेवला आणि यावरनं प्रत्येक मूलद्रव्याकडे नीट बघून त्याच्या इतरांच्या पेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज काय आहेत हे जर लक्षात ठेवलं तर माझी खात्री आहे बराचसा केमिस्ट्रीचा अभ्यास या पिरियडिक टेबल वरून आपल्याला पूर्ण करता येतो. यानंतर आपण बघूया डायटॉमिक मॉलिक्युल्स आर आयन विथ Z=7. या ठिकाणी बॉन्ड ऑर्डर वर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यासाठी BA रूल जो असणार आहे तो वापरामध्ये येतो. बॉन्डिंग, अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग, अँटी बॉन्डिंग, बाबा रूल पण काही जण याला म्हणतात. Li2 हा मॉलिक्यूल जर पाहिला तर टोटल इलेक्ट्रॉन 6, याची मांडणी आपण 2 2 2 या पद्धतीने, पहिल्यांदा 2 बॉन्डिंग, त्यानंतर 2 अँटी बॉन्डिंग, पुन्हा 2 बॉन्डिंग, पुन्हा अँटी बॉन्डिंग मध्ये 0 आणि बॉन्ड ऑर्डर काढण्याचा जो फॉर्म्युला असणार आहे तो फॉर्म्युला जर NB - Na/2 जर केला तर बॉन्ड ऑर्डर 1. म्हणजे या पद्धतीनं ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या साधारणतः 7 पर्यंत आहे असे या ठिकाणी आपण विचारात घेतले. त्यावरनं BA रूलच्या आधारे आपल्याला बॉन्ड ऑर्डर किती आहे हे सांगता येतं. किंवा मॉलिक्युल्स विथ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 9 to 18. इथं टॉपला जर आपण पाहिलं तर टोटल इलेक्ट्रॉन 14 आहेत पहा आणि बॉन्ड ऑर्डर त्याची 3 आहे. आणि मग डाव्या बाजूला बघितलं तर 13 टोटल इलेक्ट्रॉन्स, 12 11 10 9 किंवा 9 10 11 12 13 आणि 14 असंही केलं तरी आपण चालू शकतो. 0.5 1 1.5 2 2.5. इकडं जर उजवीकडे पाहिलं तर 15 16 17 18 पुन्हा 2.5 2 1.5 म्हणजे 0.5 न इकडं कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की टोटल इलेक्ट्रॉन जर 14 असतील तर बॉन्ड ऑर्डर 3 असणारी आहे आणि मग त्यापेक्षा 13 असेल किंवा 1 न वाढीव असेल तर दोन्ही सारखे असणार आहे 2.5. हा एकदा डोळ्याखालून जर तुम्ही चार्ट किंवा ट्रिक ही लक्षात जर ठेवली तर माझी खात्री आहे तुम्हाला यावरचे प्रश्न सोड विच ऑफ द फॉलोइंग स्पेसेस हायेस्ट बॉन्ड ऑर्डर हे तुम्हाला सांगताना अडचण येणार नाही. यामध्ये दिलेले आहेत हे एक्झाम्पल्स, यावरनं शोधून तुम्हाला सांगता येईल. असे काही प्रश्न, पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी कोण दाखवतं यापैकी, तर इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनं तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये नेचर ऑफ लिगँड हे खूप महत्वाचं आहे.
इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं सुरुवातीला उजव्या बाजूला विकफिल्ड लिगँड्स दिलेले आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आहेत, आणि डाव्या बाजूला असं वाढत जाताना इन्क्रीजिंग स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल्स म्हटलंय, डेल्टा झिरो इन्क्रीज होताना दिसतोय. सीओ आहे, CnNO2En हे सगळे स्ट्रॉंगफिल्ड लिगँड्स असणारे आहेत. आता स्ट्रॉंगफिल्ड आणि वीकफिल्डचे एक्झाम्पल घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. हे डी ऑर्बिटलचं जे स्प्लिटिंग असणार आहे ते या पद्धतीनं असेल T2G आणि EG मध्ये. समजा आपण असं गृहीत धरूया की एकूण 4 इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटल मध्ये आहेत, तर यांचं या ऑर्बिटल मध्ये फिलिंग होत असताना कशा पद्धतीने ते भरले जातात, मग वीकफिल्ड लिगँड असेल तर काय होतं आणि स्ट्रॉंगफिल्ड लिगँड असेल तर काय होतं ते आपण इथं बघूया. इथं पहिला इलेक्ट्रॉन येईल, त्यानंतर दुसरा येईल, त्यानंतर तिसरा येईल. इथं एक एक इलेक्ट्रॉन येईल, अनपेअरिंग इथं असणार आहे, सिंगल इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होतो. आता प्रश्न असा आहे की चौथा येणारा इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो इथं वर जाईल का पहिल्याला पेअरिंग करेल, तर इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द लिगँड. आणि इफ इट इज अ वीकफिल्ड लिगँड देन देर इज अ वीक मेटल इंटरॅक्शन, म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन मेटल आयन अँड वीकफिल्ड लिगँड इट इज अ व्हेरी वीक. आणि ते वीक असल्यामुळे एनर्जी डिफरन्स जो असणार आहे तो स्मॉल असेल, त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं, आणि त्यामुळं डज नॉट हेल्प इन पेअरिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सचं पेअरिंग करायला यामध्ये मदत होत नाही. त्यानंतर आउटर ऑर्बिटल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, म्हणजे डी ऑर्बिटल जे असणार आहे ते आउटर डी ऑर्बिटल वापरामध्ये येतं. म्हणजे जर वीकफिल्ड लिगँड असेल तर मग मात्र हा इलेक्ट्रॉन वर जातो, कारण एनर्जी डिफरन्स जो असणार आहे तो दोन्ही मधला खूप कमी असणार आहे, आणि त्यामुळं इथं अनपेअरिंग आपल्याला पाहायला मिळतं, पेअरिंग दिसत नाही. पण जर समजा स्ट्रॉंगफिल्ड लिगँड असेल तर मेटल आयन आणि लिगँड यांच्यामध्ये इंटरॅक्शन असणार आहे ते खूप स्ट्रॉंग असतं, आणि त्यामुळे त्यामधली एनर्जी डिफरन्स जो असणार आहे तो खूप जास्त असतो, त्यामुळे त्याला लो स्पिन कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे इट हेल्प्स इन पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे जो इलेक्ट्रॉन चौथा वर जाणार आहे त्याच्याऐवजी पहिल्याच ऑर्बिटमध्ये येतो आणि तिथं पेअरिंग होतं, कारण तिथं स्ट्रॉंगफिल्ड लिगँड आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे डी ऑर्बिटल जो असणार आहे तो इनर ऑर्बिटल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा जर चार्ट तुम्ही नीट पाहिला तर यावरनं तुम्हाला मग लिगँड्स मध्ये स्ट्रॉंगफिल्ड आणि तो वीकफिल्ड कशी या पद्धतीनं ते ऑर्डर असणारे आहे यावर प्रश्न विचारला जातो, किंवा पेअरिंग कुणामुळे होतं कुणामुळे होत नाही, लो स्पिन कोणता, हाय स्पिन कोणता, पेअरिंग कोण करतं, अनपेअरिंग कुणामुळे होतं, हे एवढ्यावरनं तुम्हाला बरेचसे प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात याची मला खात्री आहे. आणखीन एक बऱ्याच वेळा मुलांच्या समोर प्रश्न असतो की पी ब्लॉकच्या बाबतीमध्ये ऑक्सी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस उदाहरण म्हणून घेतलेलं आहे, ते ऍप्लिकेशन तुम्ही सल्फरसाठी सुद्धा वापरू शकता. मी पुन्हा एकदा सांगतो की यामधल्या रेअर प्रॉपर्टी शोधायच्या असतील तर 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की कोणतेही ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरस असेल तर एक किमान फॉस्फरस ऑक्सिजन डबल बॉन्ड असणार आहे आणि फॉस्फरस OH सिंगल बॉन्ड असणार आहे. हे 2 प्रॉपर्टी त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळायलाच पाहिजेत, त्याशिवाय ते स्ट्रक्चर पूर्ण होणार नाही. आता इथं पहिल्यांदा आपण बघूया फॉस्फरस ऍसिड H3PO3 हे स्ट्रक्चर दिलंय, H3PO3 फॉस्फरस ऍसिड म्हटलंय. पण समजा आपण असं केलं की यामधून जर एक ऑक्सिजन ऍटम आपण कमी केला, समजा इथला ऑक्सिजन जर कमी केला तर हे स्ट्रक्चर आपल्याला मिळतं, त्याला हायपोफॉस्फरस ऍसिड असं आपण म्हणतो. हायपो याचा अर्थ काय असणार आहे, कमी, म्हणजे हायपोफॉस्फरस ऍसिड जे असणार आहे ते हायपोफॉस्फरस ऍसिड कमी याचा अर्थ एक कमी असणार आहे आणि म्हणून त्याला हायपोफॉस्फरस असं म्हटलेलं आहे. किंवा समजा असं झालं हे 2 ऍसिड्स H3PO3 मधून जर 2 H3PO3 मधून एक जर वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला तर पायरोफॉस्फरस ऍसिड तयार होतं, म्हणजे इथं फॉस्फरस ऑक्सिजन फॉस्फरस लिंकेज आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. किंवा ऑक्सी ऍसिड्स ऑफ फॉस्फरसचा विचार जर केला तर फॉस्फॉरिक ऍसिड H3PO4 आहे हे स्ट्रक्चर, त्यातला एक ऑक्सिजन जर कमी केला तर फॉस्फरस ऍसिड तयार होईल आणि त्याचं डिहायड्रोजिनेशन जर केलं तर इथं जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते हायपोफॉस्फॉरिक ऍसिड असणार आहे. म्हणजे या पद्धतीने ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा असे 2
स्ट्रक्चर्स आहेत फॉस्फॉरिक ऍसिडचे, त्यातून एक पाण्याचा मॉलिक्यूल रिमूव्ह केला तर पायरोफॉस्फॉरिक ऍसिड हे मिळतं. किंवा या स्ट्रक्चर मधून जर पाण्याचे एक मॉलिक्यूल काढून टाकला तर HPO3 तयार होतं आणि त्यापासून मेटाफॉस्फॉरिक ऍसिड तयार होतं. आणि मेटाफॉस्फॉरिक ऍसिडचं जर पॉलिमरायझेशन झालं तर पॉलिमेटाफॉस्फॉरिक ऍसिड आपल्याला मिळतं. म्हणजे या ठिकाणी आपण या पद्धतीनं जर लक्षात ठेवलं तर नेमकं परीक्षेला यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते सोडवताना तुम्हाला निश्चित याची मदत होणारी आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ऑर्गॅनिक पार्ट जो असणार आहे टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. मित्रांनो, या रिॲक्शनचा टाइप आणि त्याचं मिनिंग जर कळालं ना तर कितीही मोठं स्ट्रक्चर तुमच्या समोर आलं तर ते अडचणीचं ठरू शकत नाही, कारण तुमचा बेस पक्का झालेला असणार आहे. काय करायचं आहे ते नेमकं तुम्हाला कळालेलं असणार आहे. ऍडिशन याचा अर्थ 2 रिएक्टंट्स कंबाईन टू फॉर्म 1 प्रॉडक्ट, एकच मिळणार आहे. सबस्टिट्यूशन रिएक्शन, एक ऍटम रिप्लेस बाय अनदर ऍटम. इलिमिनेशन रिएक्शन वर प्रश्न असतो पहा, सेटझेप रूल असेल किंवा हॉफमन्स इलिमिनेशन रिएक्शन असणार आहे, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट असणार आहे. सेटझेप रूल मध्ये स्टॅबिलिटी जे असणार आहे ते मोर सबस्टिट्यूटेड अल्किन कोणता आहे तो शोधला पाहिजे, आणि हॉफमन्स इलिमिनेशन मध्ये लेस सबस्टिट्यूटची स्टॅबिलिटी आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्यामुळे यावर 100% प्रश्न हा MCQ परीक्षेमध्ये असणार आहे. रिअरेंजमेंट रिएक्शन म्हणजे टाटोमेरिझम यामध्ये पाहायला मिळतं. नंबर ऑफ ऍटम्स त्या मॉलिक्यूल मध्ये तेच असतात, फक्त त्याचं स्ट्रक्चर रिअरेंजमेंट बदलते, कार्बन स्केलेटन त्याच्यामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा एक त्यातला महत्वाचा बदल. कंडेन्सेशन याचा अर्थ रिएक्टिंग मॉलिक्युल्स कंबाईन टू फॉर्म 1 प्रॉडक्ट विथ इलिमिनेशन ऑफ स्मॉल युनिट. एक छोटं युनिट, मग वॉटर असेल किंवा HCl HCl असं कोणतंही युनिट त्यातून बाहेर पडलं जाऊ शकतं. ऑक्सिडेशन, अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत ऑक्सिडेशनच्या की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय होतं, कोणते ऑक्सिडायझिंग एजंट वापरले पाहिजेत हे तुम्हाला कळतं. किंवा रिडक्शन यांची यादी तुम्ही तयार करायची. रिडक्शन याचा अर्थ काय, मग कोणते रिड्युसिंग एजंट वापरले जातात आणि मग हे वापरल्यानंतर नेमकं काय होतं याची एक थोडक्यात यादी तुमच्या समोर असेल तर तुम्हाला अडचण येत नाही. हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर परंतु इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, हा डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे. डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. हायड्रॉलिसिस, ऍडिशन ऑफ वॉटर, ऍडिशन ऑफ वॉटर होते परंतु बाय युझिंग डायल्यूट मिनरल ऍसिड्स लाईक डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4 यांचा वापर करावा लागतो. किंवा अरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफाईल तयार व्हायला पाहिजे आणि तो मग आर्थोला का पॅराला, आणि मग त्यामध्ये ऑर्डर कोणती आहे. किंवा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी असणारी आहे ती कुठं होते. ह्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज किंवा रिॲक्शन्सचा टाइप जर तुम्हाला माहित असेल तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. एक उदाहरण बघूया. रिॲक्टिव्हिटी ऑफ फंक्शनल ग्रुप याचा शोध घ्यायचा आहे. माझी खात्री आहे आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी काही हरकत नाही. एखादा फंक्शनल ग्रुप घेतला आणि एकूण जे काही 4 टॉपिक्स असणारे आहेत त्या 4 टॉपिक्स मधून जर तुम्ही गेला तर तुम्हाला कुठंही अडचण येणार नाहीये. इथं ऍसिडचं एक उदाहरण घेतलं, यावरून तुम्ही इतर फंक्शनल ग्रुप विचारात घेऊन संपूर्ण टॉपिक्स मध्ये ऑर्गॅनिक मध्ये कुठं कुठं याच्यावर रिॲक्शन कशा झालेल्या आहेत आणि प्रॉडक्ट काय मिळाला यांची शॉर्ट मध्ये यादी जर तयार केली मित्र मिळून ग्रुप तयार करून तर खूप चांगला तुम्हाला अभ्यास त्यातून झालेला पाहायला मिळेल. यावर रिएजंट समजा आपण अल्कली किंवा मेटल्स वापरले तर काय प्रॉडक्ट असणार आहे पहा, सॉल्ट ऑफ ऍसिड तयार होईल. जर अल्कोहोलची रिॲक्शन याबरोबर जर केली तर इस्टर्स तयार होतील. PCl3 PCl5 SOCl2 जर याबरोबर रिॲक्शन जर केली तर ऍसिड क्लोराइड्स तयार होतील. जर फॉस्फरस पेंटॉक्साइड वापरला याच्या बरोबर तर हा स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे, त्यामुळं ऍसिड एनहायड्राइड्स मिळतील म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर. किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोलिसिस केला तर ऍसिड पासून प्रायमरी अल्कोहोल्स मिळतात. यांचं प्रोटोनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ प्रोटॉन पण होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे आर जो असणार आहे इफ इट इज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तर त्यावेळेस हा OH बॉन्ड जो असणार आहे इट बिकम्स वीक बॉन्ड आणि त्यामुळे H हा लवकर फ्री होतो म्हणजे याचे ऍसिडिक कॅरेक्टर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर R इफ इट इज अ इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप then it increases the electron density on this carbon atom.
त्यामुळे त्या ऑक्सिजन ऍटमकडे इतकी इलेक्ट्रॉनची घनता वाढते की त्यामुळे तो हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन ओढून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे OH बॉन्ड हा स्ट्रॉंग राहतो. त्यामुळे H फ्री होणं हे लवकर होत नाही, त्यामुळे इट डिक्रीजेस द ऍसिडिटी. म्हणजे हे तुम्ही अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स जी डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड्स असणार आहेत बेंझिनची, त्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर काय होतं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर काय होतं, यावर हमखास प्रश्न परीक्षेला विचारलेला असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही ध्येय गाठलेलं असणार आहे किंवा ध्येय ठरवलेलं आहे आपण असं म्हणूया, त्याची मशागत आतापर्यंत 11वी-12वी या 2 वर्षांमधून तुम्ही निश्चित केलेली असणारी आहे. आणि आता काही दिवसांचा कालावधी राहिलेला आहे की जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जी परीक्षा आता येऊ घातलेली आहे त्यामध्ये एका चांगल्या तयारीनं तुम्ही सामोरे जाणार आहात. हे बौद्धिक कष्टाचं महत्व मी तुम्हाला या उदाहरणावरून सांगतोय की मोहम्मद अली आहेत, बॉक्सर आहेत, ते काय म्हणतात, ते त्यांचं विधान जर ऐकलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल, हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आय हेटेड एव्हरी मिनिट ऑफ ट्रेनिंग. मी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षण ट्रेनिंगचा, जसं तुम्ही 11वी-12वी हे 2 वर्ष तुमची या सीईटी साठी तयारी करतात तर ट्रेनिंग पिरियडच असणार आहे, प्रत्येक क्षणाचा मी तिरस्कार करत होतो. बट आय सेड डोंट क्विट. मी स्वतःलाच म्हणायचो डोंट क्विट, बाहेर पडू नकोस, सफर नाव अँड लिव्ह द रेस्ट ऑफ युअर लाईफ ऍज अ चॅम्पियन. म्हणजे प्रत्येक क्षणाचा ते तिरस्कार करत होते त्या ट्रेनिंग दरम्यान, परंतु त्या क्षणालाच ते म्हणायचे की नाही, सफर नाव अँड लिव्ह द रेस्ट ऑफ युअर लाईफ ऍज अ चॅम्पियन. म्हणजे प्रत्येक क्षण असा त्यांनी जगला की मला आयुष्यभर चॅम्पियन म्हणून राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एकच ठोसा दिलेला आहे, तो तुमच्या समोर दिसताय की पुढचा समोरचा आडवा झालेला आहे. येणारी परीक्षा त्याची प्रचंड तयारी तुमची झालेली आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि आता तुम्हाला त्या परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त ती सर्कल्स गोल करायची आहेत की तुमची ध्येयपूर्ती पूर्ण होणारी आहे. हे ट्रेनिंग त्यावेळी तुमचं पूर्ण झालेलं असणार आहे. जे बौद्धिक कष्ट तुम्ही आतापर्यंत पणाला लावलेलं आहे ते थोड्या दिवसामध्ये ते स्पष्ट तुम्हाला झालेलं दिसेल. किंवा आणखीन एक उदाहरण की जे क्रिकेट क्षेत्रामध्ये हे नाव अतिशय अग्रगण्य आहे, तुम्हाला माहित आहे, त्यांचं वाक्य वाचल्यानंतरही तुम्हाला प्रेरणा मिळेल की काय साधं वाक्य आहे पहा, मैंने कभी कोई लक्ष्य नहीं बनाया, बस मन लगाकर क्रिकेट खेला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मनापासून आवड आहे त्या क्षेत्रामध्ये सहज तुम्ही असे रमला पाहिजेत की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे, परंतु त्यातला शेवटचं टोक जे असणार आहे, हायेस्ट पॉइंट, तो तुम्ही गाठला पाहिजे. म्हणजे मन लगाकर क्रिकेट खेळा. म्हणजे जी परीक्षा आता तुम्ही देणार आहात किंवा जे ध्येयपूर्तीकडे तुम्ही निघालेला आहात ते मन लावून जर केलं तर तुम्हाला मिळणारं यश ते कुणी थांबवू शकत नाही. हे या उदाहरणावरून आपल्याला सांगता येतं. सो डोंट अफ्रेड, टेक अ रिस्क. रिस्क घ्यायला शिका. त्याचं कारण आहे, कारण डर के आगे जीत आहे. म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये आणि त्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावी लागणारी आहे. आणि सगळ्यात शेवटी हे एक उदाहरण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर निश्चित ठेवावं की स्पेनचे हे फर्नांडेज आहेत की जे वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियन बऱ्याच वेळा झालेले आहेत. या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर यांना एक हात आणि पाय दोन्ही अवयव एका बाजूचे नाही आहेत, तरी देखील जगविख्यात सायकलिंग चॅम्पियन म्हणून ते आहेत. त्यांचं वर पहा, युअर आय कॅन इज अ मोर इम्पॉर्टंट दॅन युअर IQ. म्हणजे तुमचा आय कॅन जो असणार आहे, माझा जो आत्मविश्वास असणार आहे, तो तुमच्या IQ पेक्षा, इंटेलिजंट क्वेश्चन पेक्षाही कितीतरी खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आत्मविश्वास तो प्रबळ असला पाहिजे, ती इच्छाशक्ती इतकी प्रचंड असली पाहिजे की जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्हाला मिळायलाच पाहिजे किंवा त्याची पूर्तता आपण म्हणूया किंवा ते तुम्ही गाठणार, यामध्ये कोणतीही शंका असता कामा नये असं मला वाटतंय. हे एक चित्र पहा. या चित्राच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तराजू आहे आणि इथं इमोशनल क्वेश्चन, दिल की सोचो दिमाग की नाही असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. आपण त्याकडे न विचार करता दोन्हीचा समान आपण विचार करूया. इमोशनल क्वेश्चन
आणि इंटेलिजंट क्वोशंट दोन्ही समान पातळीवर आपण घेऊन जाव्या, दोन्हीचा बॅलन्स राखूया. जो बॅलन्स राखेल तो आयुष्यामध्ये कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी खात्री आहे की तुम्हाला जे काही थोडंफार यामधून मिळालेलं असणार आहे ते तुमच्या परीक्षेला उपयोगी पडणार आहे. येणारी परीक्षा तुम्ही मन लावून प्रत्येक प्रश्न वाचायचा आहे, त्याचा अर्थ वाचत असताना काढायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे आणि ते पोहोचाल याची मला खात्री आहे. तुमच्या या येणाऱ्या परीक्षेला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.